ते एक नाशिकमधनं मोठी बातमी समोर येते। पिंपळगाव बसवंत इथे बांबूच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। गोदामाला लागलेल्या या आगीमुळे शेजारील काही दुकानांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे, कारण ती झळ या दुकानांपर्यंत पोहोचली आहे। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे आणि सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी मात्र झालेली आहे। प्रचंड प्रमाणात आपण बघतोय बांबू ठेवलेले इथे पाहायला मिळतात आणि बांबूच्या या गोदामाला इतकी मोठ्या प्रमाणात आग लागली आहे आणि त्यामुळे आग विझवताना अनेक अडचणींचाही सामना करावा लागतोय। मात्र आजूबाजूची जी दुकानं आहेत त्यांना सुद्धा या आगीमुळे प्रचंड मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, नाशिक शहरापासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव बसवंत या गावी बांबूच्या एका गोदामाला आग ही लागलेली आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर आग मोठ्या प्रमाणावरती भडकलेली आहेत। आगीतील धुराचे लोट देखील दूरवर नजरेस पडत आहेत। या गोदामाला लागलेल्या आगीमुळे शेजारील देखील काही दुकानांना याची झळ ही पोचलेली आहे, त्यामुळे या दुकानांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान हे झालेलं आहे। यामागे म्हणजे जीवितहानी जरी कुठली झाली नसली तरी मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होईल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। आगीचं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे। आग लागण्यामागे नक्की कारण काय ते अद्याप समजू शकलेले नाहीयेत। मात्र अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्नही केले जात आहेत। स्थानिक नागरिक असतील, पोलीस असतील यांची मदत ही घेतली जाते। अग्निशमन दलाचे जवळपास 3 बंब जे आहेत ते घटनास्थळी येऊन पोहोचलेले आहेत। नक्कीच, मात्र बांबूच्या या गोदामाला आग लागलेली असल्यामुळे ती विझवणं हे अर्थातच एक मोठं आव्हान आहे अग्निशमन दलासमोर। तुर्तास धन्यवाद प्रांजली या संपूर्ण माहितीसाठी।